भाषा अवघड आहे, सुरुवात करतो आणि मग कुठे जातो. नमस्कार. आणि मॅडमना पण मुंबईला जायचं आणि त्यासाठी मी माझं जास्त भाषण लांबवणार नाही आहे. आज सर्वप्रथम महिला दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमचं अभिनंदन करतो, कारण जवळजवळ 350 महिला आज नमो पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याचं औचित्य साधून मी एक दोन शब्द नमो पक्षाबद्दल बोलणार आणि त्यानंतर स्त्रीत्व आणि महिला दिन त्याच्यावर एक दोन शब्द बोलणार. स्थापन झाला आणि त्याचा इतिहास काय हे ज्या महिला आज ह्या सभागृहामध्ये आहे त्याला सगळ्यांनाच माहीत असेल असं मला वाटत नाही. नमो पक्ष 1963 साली भाऊसाहेब आंबेडकरांनी स्थापन केला आणि त्याच्या पाठीमागं त्यांचा हेतू एकच होता, घरातल्या गरीब लोकांना योग्य शिक्षण मिळावं. राहतं घर हे लोक भाटकराच्या जागेमध्ये राहतात त्याला त्यांचं घर मिळावं. जे शेतकरी लोक जमीन कसतात त्यांना योग्य दराने कसे त्याची जमीन या कायद्याखाली ही जमीन त्यांना मिळावी. प्रायमरी शिक्षण झाल्यानंतर त्यांना उच्च माध्यमिक शिक्षण जवळ आणावं आणि त्यानंतर ज्या ज्या कॉलेजेसमध्ये ज्या ज्या मुली किंवा मुलं जाणार त्यांना योग्य मार्गदर्शन करून वेळोवेळी प्रत्येक गावागावामध्ये जशा शाळा काढल्या, हायस्कूल काढली, तशी जवळपास 20 किलोमीटरच्या या कॉलेजेस पण चालू केले. आता हे संपूर्ण केल्यानंतर ज्यावेळी शिक्षणाची गरज होती त्यावेळी शिक्षण दिलं आणि शिक्षण झाल्यानंतर त्याला चांगले उद्योग पाहिजे होते आणि त्यासाठी इंडस्ट्रियल एरिया चालू केले. संबंध गोवामध्ये ज्या चांगले उद्योग आले त्यात MRI तालुक्यामध्ये इंडस्ट्रियल इस्टेट चालू केले आणि हे सगळं करता असताना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ऑफ गोवा हा विषय घेऊन विविध रस्ते साकार करताना पाण्याची व्यवस्था, धरणाची व्यवस्था, जे पहिलं धरण झालं ते 1968 साली त्याचं प्लॅनिंग झालं आणि त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उडी घेतली आणि मला खूप आनंद होतोय की त्या पक्षाचा मी एक कार्यकर्ता म्हणून त्यावेळी कार्यरत होतो. आज जरी मी आमदार झालो 25 वर्ष या पक्षामध्ये आहे आणि माझ्याबरोबर असलेले सगळे लीडर आज मला सुरू केले तरी कार्यकर्त्यांचा आणि महिलांचा जो उत्साह जर बघितला तर हा नमो पक्ष परत एकदा संबंध गोव्यामध्ये या मातीचा पक्ष जो या पक्षानं 17 वर्ष राज्य केलं आणि एक वेगळी अशी लढ गोव्यामध्ये त्यांनी निर्माण केली. या पक्षाला पुढं चांगले दिवस नक्कीच येईल याबद्दल मला तरी आज नक्की वाटायला लागतं. कारण चौथीला त्यावेळी हे आजीचे घड्याळ म्हणजे काय, आता आजी ही वयस्कर जवळजवळ 70च्या आसपास आणि त्यावेळी ज्यावेळी घड्याळ नव्हतं त्यावेळी ती काय करत होती हे या कवितेत कसं निर्माण केलं आणि आजीचं हे कसं केलं हे मी जस्ट तुम्हाला कळवतो. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक, त्याची कितीक चालते नगरी आहे कुठे वाटते, किल्ली देईन त्यास चिकली दलिते सारखे चालते, अभ्यासास उठली आज मजला आजी पहाटे तरी, जेव्हा मी तिथं सांगून निजसे
जर अभ्यास करपाक जाय आनी ताका जर सकाळी म्हणून उठपाक जाय जाल्यार आजीक ताणें सांगपाचें की आमचे कडेन घड्याळ ना, आपल्या सकाळी 4:30 वरांचेर किंवा 5:30 वरांचेर अभ्यासा खातीर उठय जाल्यार आजी ताका उठयताली. कशी उठयताली? 5:30 ही माझा नंदे तो हा काही देवती बाळा झांजर झाले हरवला तो कोरवडा उठकी. म्हणजे कोंबडो जो उलटा गांवांत उलटा 5:30 असं असताना खूपच खूप करता. हे तुका खबर आशिल्लें, आमकांय खबर आसा. पूण हें वाचले नंतर लक्षांत येता मुद्दाम हांगा सुद्दां ते गोश्टी चलता. आईची करण्यास जन्मत तसे बाबू सवे भांडता जाई संपुनिया सकाळ नमुई पत्ता कधी लागला आजी ओटीवर उंदे बघ धडे आजी 10 वाजले. आपल्या चौपडी त्याचे ऊन आयले अमके वेळार ऊन आवयची अमकी वरां जाली तुमकां कळटा आजी कळटा. म्हणजे अशा प्रत्येक हातूंत आजी आसूं किंवा आई आसूं हे सगळ्यो कविता जेन्ना आमी म्हणटात तेन्ना त्या वेळार सुद्दां आपल्या भयणाक मान कितें आशिल्लो. आमच्या पुरुशाचेर चड कविता ना. सुद्दां काळार पळया म्हणजे जो मनीस बरयता आसतना एक तर तो आजयेचेर बरयतालो, एक तर तो आईचेर बरयतालो, एक तर तो भयणीचेर बरयतालो किंवा आपल्यो ज्यो भयणी आसात ताचेर बरयतालो. म्हणजे अशा हातूंतल्यान जेन्ना प्रत्येक जाण विचार करता तेन्ना महिला कितल्यो श्रेश्ठ आनी ते कितें करूं शकता हें प्रत्येकान समजुपाची आवश्यकता आसा. इतलेंच न्हय तर अश्यो विविध गोश्टी आसा पूण जें कितें काम करता तें मात्र प्रमाणांत करपाक जाय. ना जाल्यार आपूण एक काम करता आनी भलतेच तेज्यो गोश्टी जाता अशें जावपाक जायना. हांव एकूच केलें ना. हांव जर आतां उलयत रावलो आनी तुमकां बेजार येसर जर हांव उलयत रावलो जाल्यार तुमी उलयली वचपाक लागतलें. हाजो अर्थ कितें की चड लोक ना काम चड करता. उलयत आसतना जो कोण काम करता तो सक्सेस जाता हें लक्षांत दवरात. आज अश्यो कितल्योश्योच गोश्टी आसा ज्यो आपल्यो भुरग्याचेर प्रेम करपी आवय भुरग्याचेर हे विचार कशे येता. हांव तुमकां आनी इंग्लीश कविता पक्षात प्रवेश केला आणि जेन्ना आम्ही एनटी पक्षात प्रवेश केला त्याच्या उपरांत आम्ही खूपशे आमचे कार्यकर्त्यांनी सांगले बाबा तुमच्या नावान आम्ही प्रवेश करूया. ते सगळे जाण राव फडणवीस वचोनी अशें म्हणटात. पूण दवरकर साहेब इतलेंच सांगूंक सगळ्यांक डेरी म्हणटात की आयज मोदी गांवाच्या महिलांनी केल्ली आसा आनी एनटी पक्षान तेंचें स्वागत केलें. मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी महिलां खातीर एक टायटल नाव स्त्रीत्व म्हणून दिला. हे स्त्रीत्व कित्याक लागून आनी हेचे उद्देश कितें. हे स्त्रीत्व म्हणल्यार इतलें की आमी पळयतात की राजकारणांत इलेक्शन्स येतात तेन्नाच महिलांच्या ग्रुपाक आमी याद करतात. बाबा तुमचे कितले ग्रूप आहात कोण आहात आनी तांकां 10,000 20,000 रुपया दितात आनी मागीर फुडलीं 5 वर्सां विचारतात. मोगो पक्ष हांगासर मांद्रे मतदारसंघात असलें करूंक येवंक ना. ताका लागून महिला म्हणटा ती महिला सारकी आपल्या जिवाचेर आपल्या मेहनतीचेर आपल्या पांयार उबी रावपाची हो मोगो पक्षाचो प्रयत्न आसतलो. ताका लागून आयज आमी सुरवातूच अशी केल्या की तुमी सगळे पळयतात आमचे महिलांचे ग्रुप्स आसात तांकां आपलो वेवसाय करपाक हो कितें शिकोवंक जाय. तांकां कसले ग्रुप्स आसात ग्रुपान शिवण क्लास जावं नाजाल्यार कॅटरिंग जावं हे आमी दीत येयलेले आसात. पूण खंय तरी दिसता की महिला म्हणटात ती इतली वर्सां पळयत जाल्यार ती घरांत काम करतात सकाळची सांजे मेरेन कामूच करीत आसतात आनी घरांत कोण जोडपी आहात जो जोडून हाडटा तो तेंच्या हातीन दितात ती संवसार चलयतात. हे खंय तरी बदल जावपाक जाय. हे विचारान आमी हे स्त्रीत्व हे नांव काडलां आनी ते नांवाक सगळे आमी प्रत्येक गांवांनी प्रत्येक वाड्यांनी जे ग्रुप्स आहात जे आपूण स्वताहून कितें तरी काम करूंक सोदतात आनी स्वता आपल्या हिंदीचेर कितें फुडें सरून जोडपाक सोदतात आपले स्वताचे घामाचेर कश्टाचेर आनी आपलें जीवन आपले स्वताचो खर्च सगळो आपूण काडपाक. ताका लागून आमी स्त्रीत्व हे टायटल सकयल आमी वेगवेगळे कार्य करतले. आतां थोडे आमी डिस्कस केला की आमी वचत थंय खानावळ रेस्टॉरंट्स हे तुमकां
गावागावांनी घालून दिवपाचो प्रयत्न आसतलो जेणे करून तुम्ही सगळी जाणां थंयसर महिला जी इच्छुक आहात की तुम्ही काम करपाचे तुम्ही जोडपाचे बाकीचे सगळे फॅसिलिटीज आहात ते आम्ही प्रोवाइड करतले तुमकां अशे खुबशे गोष्टी जावं प्रोग्राम्स जावं हे आमी कार्य आमचे मोग पक्षातर्फे चालू दवरतले फक्त जाय तो तुमचो आशीर्वाद आणि सपोर्ट आयज दवरकर साहेब इतलेच सांगूंक सोदता की आयज ही महिला फुडें सरल्यात आमी करतातूच मोग पक्षानूय तांकां बॅकींग सपोर्ट दिवपाचो आनी म्हाका खात्री आसा की तुमी दितात वीज येयलेले आसात हेच्या पयलीं पूण आतां कितेंच की पयले फावट प्रवेश केल्लो आहा सो तांकां तुमचे कडल्यानूय तुमी आश्वासन दिया की तांकां फुडें आदार करतात तो मागीर इलेक्शन जाल्या उपरांत आमी जाणात की इलेक्शन ह्या 2022 जेन्ना इलेक्शन जातले तेन्ना मोगो पक्ष हो करता आसतलो ह्या सरकाराचो आनी ह्यो सरकार म्हणटा तो मोगो पक्ष घडयतलो आनी म्हाका तरी खात्री आहा की मोगो पक्षाचो हे फावट 2022 मोगो पक्षाचो चीफ मिनिस्टर आसतलो ही म्हाका खात्री आहा तेका लागून तेंचे कडेन इतलेंच मागता की मांद्रे मतदारसंघाच्या स्पेशली महिला कित्याक महिला म्हणटात की दादल्या महिलांची वोटींग चड आसा मोर देन 50% वोटींग ती महिलांची आनी आयज आमकां महिला म्हणटा ती फुडें व्हरपाक जाय तेका लागून तुमचो सपोर्ट इन फ्युचर आतां आमी इलेक्शनाक भायर सगळ्याचो प्रचार चालू आहा एकूच बोर्जी गांव अशें आसा की दादले कमी पूण महिला घराघरांनी प्रचार करपाक सुरवात केला आनी प्रत्येक घरांत वचून टर्निंग्स करतात की मोगो पक्षाक कित्याक मतां मेळत ती आनी तांकां जे आमी सजवलेले सांगलेले आहा कितें आमी फुडें करतले आमचें कार्य कितें तें कित्याक भाऊसाहेब बांदोडकर आमी जाणात तेणी कितकेशे हे मांद्रे मतदारसंघा खातीर आनी गोंया खातीर केला तुमी आयकलें आसतलें आतां सांगलां तुमकां शाळा ही प्रत्येक गांवांनी शाळा तेणी सुरवात केल्या म्हणून आयज आमची भुरगीं शिकोवंक पावल्या तर कूळ मुर्तार कायदा आनी एक सांगूंक सोदता की पेडण्या तालुक्यांत मांद्रे मतदारसंघांतून पेडण्या तालुक्यांत कूळ मुर्ताराचो सगळ्यात व्हडलो प्रश्न जालो आहा सगळे कितलेशेच केसीस अजून पेंडींग आहा तो मेन मुद्दो आमकां आयज फुडें व्हरपाक जाय कित्याक आमचे मुर्तार आहात ते आजून मेरेन आपल्या जमनी खातीर झगडटात ह्यो एक विशय मेजर विशय आहा तो आमी फुडें घेवन वचप कित्याक ही महिला ही हांव स्वताहून शेतांनी जावं पुरसांनी वयता ती कसोय त्रास काडून हें करता सो तेंचो तांकां हक्क मेळपा खातीर आमकां 2022 अवश्य आमकां जिखून दितली ती फुडें आमकां तेचो हक्क आमकां तांकां दिवपाक जाय इतलेंच हांव तुमचे कडेन मागता आनी परत एकदां तुमी सगळी महिला हांगासर जमल्यात आनी तुमचो आशिर्वाद सदांच म्हाजेर आसता तुमी एका म्हाका भावा सारको चेड्या सारको आशिर्वाद दिल्लो आसा आनी म्हाका सपोर्ट करता सदांच असो तुमचो सपोर्ट चालू दवरा कित्याक आयज फक्त मोरजी गांवचीच महिला प्रवेश केल्या हे आमी गांवांनी प्रत्येक गांवांनी महिला आहात ती आमकां जॉयन जातली प्रवेश करतली आनी महिला संघटना ही आमची मजबूत करूया आनी मोगो पक्ष ह्यो वयर हाडया इतलेंच सांगून म्हाजें दोन माणसांनी मला खूप छान सांगितलं होतं की गोव्यातला माणूस बोलतो कोकणी वाचतो मराठी आता बघतो मराठी आणि वाचतो इंग्लिश त्यामुळे त्या सगळ्या भाषा आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही टेन्शन बाजूला ठेवून तुमच्याशी आज 2 शब्द बोलायला मी आहे आज खरं तर निमित्त आहे जागतिक महिला दिनाचं सगळी तुझं नाव घेतलं हा साजरा केला जातो अशी छानशी गोष्ट सांगितली मला असं वाटतं की स्त्री म्हणजे आपण जो महिला दिन साजरा करतो खरं तर हा लवकरात लवकर बंद व्हायला हवा या मताची मी आहे हा बंद केव्हा होईल जेव्हा प्रत्येक दिवस हा घरातल्या प्रत्येक बाईचा हा घरातल्या प्रत्येक पुरुषाचा असेल कारण हा महिला दिन साजरा करण्याचं एकच निमित्त आहे की त्या स्त्रीला तिच्याची शक्ती कळण्यासाठी पण अजूनही आपल्या देशात किंवा आता आपण म्हणून जर या गोव्यात उभी आहे तर गोव्यातल्या एका गावातल्या बाईला माहिती पण नसेल की 8 मार्च हा महिला दिन आहे असा काहीतरी दिन साजरा केला जातो तो दिवस साजरा केला जातो की तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा 8 मार्च हा दिवस असला पाहिजे एकदा तो तिच्याकडे दिवस पोहोचला एकदा ते तिला त्याचं महत्त्व कळलं की मला असं वाटतं की हा असा दिवस साजरा करणं थांबवलं पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये अगदी सिद्ध्या मगाशी म्हणाली जसं की ती पार्वती आहे ती सीता आहे ती काली आहे ती काय गौरी आहे पण त्याच वेळेला एकतर तिची पूजा केली जाते किंवा तिची वंदना केली जाते तिला माणूस म्हणून संसारातल्या आपल्या बरोबरीचं साथ म्हणून सुद्धा वागवलं जातं मग अशी खूप छोटी मोठी होती इच्छा
तिने खूप छान महिला दिनाचं पाठ करून वाचून दाखवलं आपल्या सगळ्यांना. तिने हे सांगितलं की तुम्हाला मी बायको हवी आहे, तुम्हाला मी मैत्रीण हवी आहे, तुम्हाला मी बहिणी हवी आहे, आई हवी आहे, आत्या मावशी सगळं हवं आहे, पण तुम्हाला मी पोटाला मुलगी म्हणून नको. पण आज ती गरज आहे की आज तेवढ्याच महिला सक्षम आहेत हे आपल्याला सारखं सांगावं का लागतं. आमच्याकडे कल्पना चावला, आमच्याकडे किरण बेदी आहे, ह्याच्याही पलीकडे रोज उठून आपल्यासाठी स्वयंपाक करणारी आपल्या घराची एक स्त्री आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं लॉकडाऊनच्या काळात आपल्याला घरातल्या प्रत्येक बाईची किंमत कळेल. मग ती आपली आई असो की आपली बहीण असो की आपल्या घरी काम करणाऱ्या आपल्या मावशी असो. आज त्यामुळे अनेक पुरुष स्वयंपाक करायला लागले, अनेक पुरुष बाईच्या मदतीने काम करायला लागले, कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की घरातल्या स्त्रीला किती काम करावं लागतं. मला आज इथे आल्यानंतर अजून एक बरं वाटलं, म्हणजे आम्ही घर येताना बहिणी मला खाली तुझं त्या संस्थेने जे सुरू केलं महिलांची त्यांची सुरू केली तुझं ते दुकान बघून की तिथे येणाऱ्या प्रत्येक मुलीने स्वतःचं प्रोडक्ट तिथे ठेवलं. आज सगळ्यात महत्त्वाचं बाईसाठी काय असेल तर तो फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे. जोपर्यंत ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत कुठलाच दिवस तुझा कधीच साजरा केला जाणार नाही. आज तिथे मी तेल पाहिलं, तिथे मी अगळ पाहिलं, तिथे मी किरफळ पाहिलं, बरोबर ना. तर मला असं वाटतं या गोष्टी असं वाटत असेल किरफळ इथे काय पैसे मिळणार आहे, काय गरज आहे तिला हे करायची नाही. तिला ती गरज आहे कारण त्यातून तिला मिळणार 1 रुपया का असे ना, पण तो 1 रुपया तिचा असतो, त्याच्यावर कोणाचाच अधिकार नसतो. तो 1 रुपया तिच्या आनंदासाठीचा असतो. फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे परत घरच्यांना टाकून त्या घरच्यांना बघून नका असं मोठं म्हणणं नाही आहे, पण तो तुमचा पैसा आहे का तुमच्यासाठी आहे. आज त्यांची पिढी तुमच्यासाठी एवढं मोठं दालन उभं केलं. मला असं वाटतं दीपाली चित्रशी बोलताना तो असं म्हणाला की त्यांच्या डोक्यात एक आयडिया आहे की एक रेस्टॉरंट सुरू करायचं सगळ्या महिलांनी चालवलेलं. कारण शेफ आपण नेहमी पुरुष बघतो, त्या शेफचं बघून बघून आपण स्वयंपाक करतो, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा चांगला करतो. पण आपल्या नावाने अख्खं रेस्टॉरंट नसतं. फक्त मी एकच त्याला रिक्वेस्ट केली आहे, त्याच्या डोक्यात रेस्टॉरंटचं नाव महिला आघाडी होतं, म्हणजे असं काहीतरी नको नाव ठेवू. असं हॉटेलमध्ये महिला आघाडी हॉटेलमध्ये जाते ऐकायला चांगलं वाटणार नाही. पण एक खूप छान नाव आजच्या कार्यक्रमाला तू दिलं स्त्रीत्व, त्या नावाचं रेस्टॉरंट काढत असतो. सगळ्यांना यायला जायला बघायला आवडेल की आज एका स्त्रीचा मी आदर करतो, स्त्रीला आपले चांगली वागणूक देतो. मला असं वाटतं की एनजीपीने जर एवढं मोठं दालन तुमच्यासाठी उभं केलेलं आहे, आज तुमच्याकडे जीत दादा आहे, तुमच्याकडे सुधीर आहे, जे तुम्हाला अनेक बाबतीत गाईड करू शकतात की कसं काम केलं पाहिजे. प्रत्येक वेळा ते काम राजकारणासाठी समाजकारणासाठी असेलच असं नाही. ते काम तुमच्या समाधानासाठी असेल, ज्या तुमच्या समाधानातनं समाजासाठी काहीतरी होईल. मला असं वाटतं की आज आपण एवढे पेपर वाचतो, आज या 2 वर्षात लॉकडाऊनपासून त्याच्या आधी पण आपण राजकारण जे काही पाहिलं त्याच्यापेक्षा मला कलाकार म्हणून मला समाजकारण करायला आवडेल, मला समाजासाठी काहीतरी करायला आवडेल. राजकारण हा आपल्या देशाचा भाग आहे, राज्य चालवण्यासाठीचा भाग आहे, पण एनजीपी समाजकारण आणि समाजासाठी काहीतरी करायचं ठरवतं. मग ते एन्व्हायरमेंटसाठी असेल किंवा महिलांसाठी असेल. आज मला असं वाटतं इलेक्शन येण्याच्या आधी नंतर सुद्धा एवढं जर एनजीपी काम करते तर त्यांना फक्त राजकारणापेक्षा चांगला समाज मिळवण्यामध्ये, चांगला समाजाने चांगलं गोवा लोकांसमोर येण्यासाठी हा मोठा प्रयत्न आहे. आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं जेव्हा तुम्हाला महिलांना वाटते, आज 340 महिलांना असं वाटतंय की आपण काहीतरी चांगलं घडवायला पाहिजे. हे केवळ मला असं वाटतं त्या पार्टीचं यश आहे आणि त्या पार्टीच्या यशामध्ये किंवा 340 महिलांचा सहभाग आहे, त्यासाठी आपण तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया असं मला वाटतं. प्रत्येक पुरुषाच्या पाठीशी महिला उभी असतात आणि त्याच्या यशात महिलांचं अर्ध वाटा असतात. आज पोपा गेल्या सगळे महिला रस्त्यावर आणि थोडे जण सोडले आले आहेत. तर असे आम्ही म्हणतो हरकत ना की परत एकदा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3 या मांजरे मतदारसंघातले बरेच सुरू जातात. आज आम्ही बघतात की गोयच्या राजकारणात दोन्ही पक्ष आजच्या परिस्थितीत जो सत्तेचा पक्ष आणि जेणे
विरोधी पक्षाची भूमिका बरे वाटेल बदलू नये असं काँग्रेस पक्ष आज हे दोनही पक्ष तत्वहीन झालेले आहेत. आम्ही म्हणतात की त्यांच्यानी माझ्या भाषेत म्हणते तरी काँग्रेसच्या समोर तकले बैठलेले आज भारतीय जनता पक्षान तत्व आणि कितें म्हणटा ती पार्टीची डिफरन्स हे काय उडोवंक ना गोंय